आज मी बानूशी विवाह करतो आहे। तिच्या जयाद्रीच्या जन्मापासून ते आतापर्यंत तिने जी भक्ती केली आहे, जे प्रेम केलं आहे, त्याचे फळ तिला मिळत आहे। आज मला कैलासात जयाद्री आणि पार्वतीला दिलेल्या वचनाची प्रकर्षाने आठवण होते आहे। स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल। नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवे, पिनाकिने नमन तुझ। नमो शशिशेखराय, नमो वामदेव, नमो विरूपाक्षाय, कपर्दिने नमन तुझ। नमो नीललोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपाणाय, खट्वांगिने नमन तुझ। नमो विष्णुवल्लभाय, नमो शिपिविष्टाय, नमो अंबिकानाथाय, श्री नीलकंठाय नमन तुझ। मी जरी माझ्या कन्येचा वध करा अशी आज्ञा सेवकांना दिली असेल, जरी मी तिचा भाग्यविधाता नसेन, तरी मी बानूचा पिता आहेच आणि पित्याच्या अनुमतीशिवाय कन्येचा विवाह करता येत नाही हे श्री खंडेरायांना मी पटवून देईन। हा विवाह मी होऊ देणार नाही। देवा, शुभ कार्यात विघ्न आहेत। श्री म्हाळसा देवींचं समजू शकतो, परंतु इंद्र देवांकडून वेगळ्या अपेक्षा आहेत। प्रधानजी, म्हाळसेने स्वतःच्या रागाला आवर घालायला हवा। या सर्व गोष्टींकडे तिने एका वेगळ्या पद्धतीनेही पाहायला हवं। परंतु देवा, त्यांना हे ठाऊक नाही की हे त्यांचंच वचन आहे। देवा, मला असं वाटतं आहे की तुम्ही सत्य उघड करावं, म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाची आठवण करून द्यावी आणि बाणाईला हे ज्ञात करून द्यावं की तीच जयाद्री आहे। नाही प्रधानजी, आत्ता नाही, अजून ती वेळ आली नाही। परंतु देवा, ह्यात तुम्ही हे दुःखाला, संकटाला सामोरे जाता आहात। प्रधानजी, दोघींना समोरासमोर येऊ द्या, त्यांना मनुष्य जन्माचे दुःख भोग भोगू द्या, ते अनिवार्य आहे। देवा, हे एवढे सोपे नव्हे। या सगळ्यात तुम्हाला जास्त त्रास, दुःख यांना सामोरे जावे लागणार आहे। ते तर मला भोगावेच लागेल, पण प्रधानजी, नातेसंबंधाबद्दलचा एक वेगळा अध्याय तरी लिहिला जाईल। देवा, सगळं काही अवघड होत जाणार आहे। प्रधानजी, ते मला दिसतंय। प्रणाम देवा। प्रधानजी प्रणाम। देवा, विवाहाची पूर्वतयारी झाली आहे, आता आपण सज्ज व्हावं म्हणून मी आलो आहे। होय, मी आत्ताच देवांना अंतःपुरात पाठवणारच होतो। नववधूची सगळी तयारी झाली आहे, आता आपण वेळ न दवडता लवकर यावं ही विनंती। चला, आपण जाऊयात। प्रधानजी, आपणही येताय ना? देवा, मला दुसरे कार्य करायचे आहे, आपण पुढे व्हावं।
देवा चला बघ.